कार्य करण्यासाठी यायला निघाला. द्वापाराचं कार्य संपत आलं, आता कलीला पाठवायचं आहे. आणि कलियुग ज्या वेळेला या ठिकाणी या भूतलावर कार्य करण्यासाठी, मृत्यूलोकामध्ये कार्य करण्यासाठी यायला निघाला, त्यावेळेला ब्रह्मदेवाकडे सर्वप्रथम कली गेला, हात जोडून उभा राहिला आणि काय विनंती करतो कली? मी सर्वत्र जाईन, सगळीकडे जाईन, ऑस्ट्रेलियामध्ये जाईन, अमेरिकेमध्ये जाईन, जपानमध्ये जाईन, चीनमध्ये जाईन, सगळीकडे जाईन, मी जगामध्ये सर्वत्र जाईन, माझ्या पद्धतीने मी कार्य करेन. पण ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, ज्या ठिकाणी अनेक साधू पुरुषांचं कार्य आहे, संत महात्म्यांचं ज्या ठिकाणी कार्य आहे, त्या भरतखंडी पुण्य बहुत अशा प्रकारे मांडलेले. बरं का, काय सांगितलेलं आहे? भरतखंडी पुण्य बहुत. खूप पुण्यवान आहोत आपण या हिंदुस्थानमध्ये, या भारत देशामध्ये आपला जन्म झाला, खूप पुण्यवान आहोत. संस्कार आणि संस्कृतीचा जर अभ्यास केला आम्ही, तर आजही आम्हाला असे काही देश पाहायला मिळतात, तिथले संस्कार आणि संस्कृती अशी काही पाहायला मिळते, तिथलं जगणं वागणं असं काही पाहायला मिळतंय की एक महिला एक पुरुषाबरोबर किंवा एक पुरुष एक महिलाबरोबर अधिक काळ राहत नाहीत. संसार आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथे विशेष महत्त्व दिलं जात नाही. धर्मकार्य, देवकार्य, वाङ्मय, शास्त्र याला अधिक महत्त्व दिलं जात नाही. बरं का, आम्ही एवढे भाग्यवान आहोत की ज्या ठिकाणी एखाद्या महिलेने एखाद्या पुरुषाबरोबर अग्नीला साक्षी ठेवून, सर्व नातेवाईकांना आपतेष्टांना साक्षीला ठेवून, सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन, सगळ्यांचे शुभ आशीर्वाद घेऊन एकदा 7 फेऱ्या मारल्या ना आणि 7 वचनं दिली ना एकमेकाला, की शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही एकमेकाचा आधार म्हणून जगतो. एवढी श्रेष्ठ संस्कृती ज्या हिंदुस्थानची आहे, ज्या भारत देशाची आहे, त्या भारत देशामध्ये आमचा जन्म झालेला आहे. मध्ये कितीही दुःख येऊ द्या, मध्ये कितीही संकट येऊ द्या, मध्ये कितीही त्रास होऊ द्या, कशाही परिस्थितीमध्ये राहायचं येऊ द्या, आम्ही जसे असेल त्या पद्धतीने राहायला तयार होतो. पण सुखात सुख आणि दुःखात दुःख म्हणत असतो. आम्ही एकमेकाला सहकार्य करत असतो, एकमेकाला आधार देत असतो. ही संस्कृती आणि हा संस्कार या भारत देशामध्ये आहे. जिने माझ्यासाठी सर्वस्व त्याग केला, 9 महिने 9 दिवस मला गर्भामध्ये वडवलं, घडवलं, मोठं केलं, तर हाताच्या बोडाप्रमाणे जपलं, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवल्या आणि मरणदायी यातना भोगून ज्या माय माऊलीने मला ह्या जगामध्ये जन्माला आणलं, हे जग मी जिच्यामुळे अनुभवतोय, या जगामध्ये कार्य करण्यासाठी ज्या माय माऊलीने मला सामर्थ्य दिलं, बळ दिलं, वाढवलं, घडवलं, या जगातला पहिला गुरु जर माझा कोणी असेल तर माझी आई, माझे वडील, जिने मला या ठिकाणी स्वतःच्या जीवाचा विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी जगामध्ये मला जन्माला आणलं, त्या माय माऊलीचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. आणि जिने आमच्यासाठी जग सोडलं, सर्वस्व अर्पण केलं, अनेक गोष्टींचा त्याग केला, आणि आमची पत्नी, आमची धर्मपत्नी त्या घरामध्ये लक्ष्मीच्या रूपामध्ये म्हणून ज्यांनी प्रवेश केला, तिचा सुद्धा आदर आणि सन्मान करणं ही आमची संस्कृती आहे, हे आमचे संस्कार आहेत. आईच्या नंतर आईच्याच एवढी माया करणारी, प्रेम करणारी आमच्या ताईचा सुद्धा आदर आम्हाला करता आला पाहिजे, त्या ताईचा सुद्धा सन्मान आम्हाला करता आला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी हे कार्य पाहायला मिळतंय, यत्र नार्यास्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवतः, ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, ज्या ठिकाणी महिलांचा आदर केला जातो, खऱ्या अर्थानं एवढी सर्वश्रेष्ठ संस्कृती असलेल्या या भारत देशामध्ये आमचा जन्म झालेला आहे. म्हणून तो कली म्हणतोय ब्रह्मदेवाला, भरतखंडी पुण्य बहुत. का? आजही आम्हाला असं पाहायला मिळत आहे की आम्ही आईला आई आणि ताईला ताईच म्हणत असतो. परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना, देवकार्य, धर्मकार्य करत असताना आम्हाला पहिले हे विचार आमच्या अंतःकरणाला आले पाहिजेत, आमच्या मनामध्ये आले पाहिजेत. आईला आई आणि ताईला ताई म्हणण्याची सद्बुद्धी आम्हाला निर्माण झाली पाहिजे. याला धर्मकार्य म्हणतात.
देवाच्या कृपेने जे आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते आमचं आहे, पण इतरांचं ओरबडून खाणं हे आमची नियत नाही, हा आमचा धर्म नाही. याला धर्म म्हणत नाही, याला अधर्म म्हणतात. जे मला देवाच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे ते माझं आहे, पण दुसऱ्याचं ते माझं नाही आहे. या सद्बुद्धीप्रमाणे आचरण करणं, वागणं, जगणं याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. आणि हे संस्कार, ही संस्कृती आम्हाला या ठिकाणी या भूमीमध्ये पाहायला मिळते. एवढंच नाही, आमच्या जगण्या वागण्याने कोणाला त्रास व्हायला नको, दुसऱ्याला त्रास व्हायला नको. आमच्या जगण्या वागण्याने आम्हाला त्रास झाला चालेल, आम्हाला त्रास झाला चालेल. अरे ज्यांनी जगू दिलं नाही, सहज स्वीकारलं नाही, मुलांना स्वीकारावं, मुलांना समाजामध्ये राहता यावं, जगता यावं, वागता यावं. आईवडिलांनी देहांत प्रचिताची शिक्षा भोगली आणि एवढं मोठं सगळं हे करून सुद्धा खऱ्या अर्थानं त्या मुलांना सहज स्वीकारलं नाही समाजाने, सहज त्यांना जगू दिलं नाही, सहज स्वीकारलं नाही त्यांना. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आई वडील गेले तरीही सुद्धा त्यांना त्रास द्यायचं त्या समाजाने, त्या काही लोकांनी सोडलं नाही. पण संस्कार बघा किती श्रेष्ठ आहेत, संस्कृती बघा किती श्रेष्ठ आहे. त्यांचा वाटोळा व्हावा म्हणून संतांनी मागितलं नाही, प्रार्थना केली नाही. त्यांची बर्बादी व्हावी म्हणून देवाला प्रार्थना केली नाही. कार्य ज्या वेळेला सगळं काही संपुष्टात आलं, आता थांबायची वेळ आल्यानंतर माऊली आपल्या विश्वगुरूंकडे विश्व प्रार्थना करतायत. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. आणि पहिली मागणी मागतायत, जे खडांची व्यंकटी सांडो. माणूस कोणताही वाईट नाहीये माऊली, कोणताही माणूस वाईट नाही. त्याच्याकडचे असलेले गुण, त्याच्याकडचे असलेली कर्म आणि त्याचं जगणं वागणं जर वाईट असेल तर त्याच्यामध्ये बदल घडतो मनापासून विचार केला तर. परिवर्तन घडतंय मनापासून विचार केला तर. ज्या ठिकाणी परमार्थ आहे, भक्ती आहे, देवकार्य आहे, देशकार्य आहे, आईला आई म्हटलं जात आहे, ताईला ताई म्हटलं जात आहे, अधर्माने जगत नाही, वागत नाही, धर्माचरण पाहायला मिळत आहे, नीतीने वागणं जगणं ज्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, अशा ठिकाणी येताना, अशा ठिकाणी पाऊल टाकताना तो कली ब्रह्मदेवाला म्हणतोय, कलियुगी भरतखंडी पुण्य बहुत, तेथे जाता मारती लोक, तिथे मी कसा जाऊ, तिथे मी कसा जाऊ. आणि मग भगवंताने सांगितलंय, मग देवाने सांगितलंय, तू एकटा घाबरतोय ना, तुझ्या बरोबर काळाला घेऊन जा. काय सांगितलंय? कलीच्या बरोबर कोण आहे? कलीच्या बरोबर काळ आहे माऊली. ज्या ठिकाणी कलियुगाची कर्म आहेत, ज्या ठिकाणी कलीचं कर्म आहे ना, त्या ठिकाणी काळ बरोबरच आहे. काय म्हणतात तुकोबा? काळ आला जवळी ग्रासावया. आता मला सांगा, कलियुगातल्या माणसाचं आचरण, जगणं वागणं जर पाहायला गेलं तर काल आपल्या जवळ येतो की आपण कालाजवळ जातोय? बरं, मी उशीरवरून निघालो तात्या, बरीच गावं पार करत 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 पुढे आलो माऊली. बरं का, जसा जसा मी गोविली सोडला तसं असं मला वाटलं की चला आता आपण जवळजवळ जात चाललोय, जवळजवळ येत चाललंय गाव. बरं का, मुरबाड जवळ आलो, मग तो बांदलपाडा जवळ आला. आता नागावला आलो, नांदगावला आलो, बोलो बांदलपाडा जवळ आला. आता मला सांगा, बांदलपाडा जवळ आला की मी बांदलपाड्याच्या जवळ आलो? आम्ही बांदलपाड्याला बसमध्ये बसलो ना की मग एकदा नांदगाव वगैरे सोडला, तिकडे सरळगाव सोडला, तिकडे शिवळा सोडला की लगेच बसमधली माणसं काय बोलतात माहितीये का? मुरबाड जवळ आला. बरं का, मुरबाड जवळ आलेला असतो की आपण मुरबाडच्या जवळ गेलेला असतो? तसं आमचं आहे. तलप आल्यानंतर तंबाखूची पुडी आमच्या घरी येऊन पडत नाही. तलप आल्यानंतर चुन्याचा काय तूप असतो का, काय असतंय ते, पुडी काय तूप काय, आमच्या घरी येऊन पडत नाही. संध्याकाळच्या वेळेला तलप आल्यानंतर बाटल्या घरी येऊन पडतात. का बाटलीच्या जवळ जावं लागतंय. काळाच्या जवळ आम्ही जातोय, काळ आमच्या जवळ येत नाही. आणि ही बद्ध अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. त्यासाठी सहज सहज मनुष्याची वाटचाल त्या ठिकाणी होत असते. आपला विषय आहे, माणूस मायेच्या अधीन झालेला आहे, मायेने बांधलेला आहे. पहिली गोष्ट,
मायेने बांधला जात असताना स्वतःहून स्वतःला बांधून घेतोय. काय म्हणतात बोधले महाराज? आलासी कोठोणी जासी कवणारे ठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. काय म्हटलेले? त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, आणि दोन्ही द्वार लिंबून या आत गुंतो गुंतो मेले. मायेच्या अधीन जर आम्ही झालो असेल माऊली, मायेमध्ये जर आम्ही बांधलो गेलो असेल तर आम्ही स्वतःहून बांधून घेतलेले, आम्ही स्वतःहून स्वतःला बांधून घेतले. उलट दुर्दैव एवढा आहे का जेवढा मायेने बांधतोय माणूस तेवढा अभिमान जागा होतोय, तेवढा अभिमान मोठा होत असतो माणसाचा. कसा? सांगत असतो तो, 4 मुलं आहेत मला, काय, आणि 4ही जर एकदा कामाला लागली, माझ्यासारखा राजा माणूस कोण नाही, बसून खाई. दाखवा मला कोणी असं आहे का इथे? कसला अभिमान करतोय आपण? 2 मुलं ज्याला आहेत त्यालाही तोच अभिमान आहे, 1 मुलगा ज्याला आहे त्याला पण तोच अभिमान आहे, आणि ज्याला 4 आहे तो तर अभिमानातून सांगतोय. पैसा एकदा आला ना माणसाकडे, पैशाने श्रीमंत झाला ना की तो जमिनीला पायच लावत नाही, तो हवेतच चालतो. किती जरी तुम्ही मोठे झाला तरी जमिनीला विसरू नका. पडणाऱ्या पाण्याचा आदर्श घ्या. पाणी कुठेही जरी पडला तरी जमिनीवरच येतंय, प्रवास कुठे नाही त्याचा. तुमच्या घरावर पडू द्या, बांधावर पडू द्या, शेतावर पडू द्या, माळरानावर पडू द्या, डोंगरावर पडू द्या, पर्वतावर पडू द्या, झाडांवर पडू द्या, कुठेही जरी पडलं तरी ते पाण्याचा थेंब जमिनीला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही. आम्ही कितीही जरी मोठे झालो माऊली, तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही कला क्रीडा क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये असाल, जो क्षेत्र तुम्ही निवडला असेल त्या क्षेत्रामध्ये खूप मोठे व्हा. खूप मोठं व्हायचं आहे आपण, धर्माचरण करून, नीतीने जगून, नीतीने वागून खूप मोठं व्हायचं आहे आपण. पण कितीही जरी मोठे झालो तरी जमीन सोडू नका. पूर्वी लोकांची म्हण होती, मला आजोबा नेहमी सांगायचे, गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. ज्याचा अभिमान आम्हाला आहे ते मायेचं जाळ आम्ही वाढवत असतो. जेवढं मायेचं जाळ वाढवतोय ना तेवढा माणसाला अभिमान येतो, आणि तो अभिमानातून बोलतो. अख्ख्या गावात अनेक लोकांचे सोयरे आहेत, अनेक लोकांचे बरेच संबंध आहेत, पण आपल्या सोयऱ्यांसारखं इकडे जगद्गुरु तुकोबा तर म्हणतात, सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील. तुटतील धागे दोरे प्राण्या माईचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार. प्राण्या माईचा बाजार जावंच लागणार आहे. ऐका, मायेच्या अधीन जेवढा आम्ही होतो ना तेवढा अभिमान जागा होतो. जेवढी घरं तेवढा अभिमान जागा होतो, जेवढी संपत्ती तेवढा अभिमान जागा होतो, जेवढी महागडी उपकरणं तेवढ्या त्या पद्धतीने अभिमान जागा होतो. अरे आपण आपल्या संपत्तीचा आनंद घ्यायचा आहे, मोठमोठी घरं बांधावीत, करोडो रुपयाचे बंगले तुमचे असावेत, पण त्या बंगल्यामध्ये एक तरी आपल्या धर्माला मान्य असणाऱ्या देवाचा फोटो, प्रतिमा असावी. त्या घरामध्ये मंदिर असावं, त्या घरामध्ये रोजचा दिवा लागला पाहिजे, अगरबत्ती दाखवली पाहिजे, आणि त्या घरात आलेला माणूस कोणत्याही वेळेला आला तरी उपवासी जाता कामा नये. तहानल्याची तहान जाणार, भुकेल्याची भूक जाणार, आणि खऱ्या अर्थानं त्या घरातून जर अडल्या नडल्याला सहकार्य जर होत असेल तर घर नाही मंदिर आहे ते. आणि मंदिरामध्ये रूपांतर करायचं असेल तर ते प्रयत्न आम्ही स्वतः करायचे. आम्ही घ्या ना आनंद. तुम्ही तुमच्या संपत्तीचा, पैशाचा, ऐश्वर्याचा आनंद घ्या. धर्माचरणाने, नीतीने जर तुम्ही श्रीमंत झाले असाल पैशाने तर आनंद घेतला पाहिजे. महागडी उपकरणं तुमच्या घरात पाहिजेत, आपल्या घरात पाहिजे. पण कधीतरी ग्रंथाची गरज लागली तर तुम्हाला 4 घरं जर जायची वेळ येत असेल तर तुमच्यासारखा गरीब अख्ख्या गावात कोणीच नाही. काय व्यासपीठ शोधायचा असला तर अख्खी आळी त्याला पालथी घालावी लागते, बरं का. बाकी सगळ्या गोष्टी आहेत आमच्या घरी.
मला एक तरी अशी बाई किंवा बाप्या दाखवा इथं त्यांच्या घरामध्ये भाकरी भाजायला तवाच नाही, अजून शेजाऱ्यांचा तवा आणतात भाकरी भाजल्या का मग त्यांचा परत नेऊन देतात. आहे का कोणी असा? आहे कोणी? घरात 4 माणसं आहेत, 2च ताट आहेत, 2 जेव्हा जेवतील तेव्हा दुसरी 2 जेवतील, असं कोणी आहे का? इथे बसलेल्यांपैकी कोणी आहे? पण इथे बसलेल्यांपैकी 80% माणसं अशी आहेत की त्यांच्या घरामध्ये 20 रुपयाची हरिपाठ मालिका नाही. 100% सांगतो, 80% माणसं इथे बसलेली आहेत. 20 रुपयाची हरिपाठाची मालिका. परवा मी प्रवचनातून बोलत त्या नेहमी सांगत असतो की 15-15, 20-20 हजाराचे मोबाईल आमच्या लहान लहान मुलांच्या हातात आहेत. प्रवचन झाल्यानंतर मला एक मोबाईलवाला भेटला, बोलतो महाराज आता आकडा बदला. म्हटलं का? 20-20, 15-15, 12-12, 13-13 हजाराचे मोबाईलच नाही राहिले. म्हटलं माझा हा 13 हजाराचा आहे. बोलतो तो आता 23 हजाराला झालाय. आत्ता परवा आकडा बदला बोलतो महाराज. असू द्या, हरकत नाही. बोलण्याचा उद्देश काय? जर 20-20, 25-25 हजाराचे मोबाईल ज्या मुलांना काहीही कळत नाही पण ते कळत आहे, बाकी काही कळत नाही पण ते कळत आहे, अशा मुलांच्या हातात जर ते असतील आणि त्यांच्या हाताला जर 20 रुपयाचा, आम्हाला बघा किंमत नाही. 20 रुपये का सांगतोय मी? तेवढी किंमत आहे पण ते महान आहे, ते खूप किमती आहे, ते खूप श्रेष्ठ आहे. त्याची किंमत आपण करूच शकत नाही. एवढं श्रेष्ठ आहे ते हरिपाठ मालिका. पण तेवढी जर आमच्या मुलांच्या हाताला जर लागत नसेल तर किती अजून आम्ही काय धर्म आणि काय कसला विचार करतोय धर्माचा आम्ही. असो, मायेच्या आधीन आम्ही सहज होत असतो, पण काळाची उडी ज्या वेळेला पडते त्यावेळेला ह्यांच्यापैकी कोण असतंय? पैसा सांगून जमेल त्याला? काळाला सांगून, मृत्यूला सांगून जमेल तुला माझ्या वजना एवढा पैसा देतो? मृत्यूला सांगून चालेल मी आजारी, मला ताप आलाय, नंतर ये? मृत्यूला सांगून चालेल माझ्या घरी कार्यक्रम आहे? सांगून चालेल? तर त्या मागच्या वर्षी मी ऐकलेली गोष्ट, मुलीचं जमल्यानंतर त्या बापाची धावपळ असते. कोणाचीच जेवढी धावपळ नसते तेवढी वडिलांची धावपळ असते, कारण त्याला तो कार्यक्रम यशस्वीरित्या व्यवस्थितरित्या पार पडायचा असतो. प्रत्येक गोष्ट बापाकडून होत असते, प्रत्येक गोष्ट बापच करत असतो. फक्त अनेकांवर जबाबदारी द्यायचं असेल, पण मात्र ती गोष्ट, तो विषय जे काय असेल ते सगळं बापाच्याच कडून होत असतंय. त्याचं नियोजनच बाप करत असतो. महिनाभर आधी त्या मुलीचं जमलं आणि महिनाभर आधीपासून त्यांनी सुरुवात केली. बेंजोवाले बघायचे, स्पीकरवाले बघायचे, आचारी बघायचे, सामान सुमान सगळ्या गोष्टी, सगळा बस्ता वगैरे सगळा. आणि संपर्क पण तेवढाच असल्यामुळे जवळजवळ 1,000-1,500 पत्रिका. आम्ही खूप मोठे झालोय. बऱ्यापैकी तुमच्या शहापूर, आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्हाला चांगल्या प्रकारे शिकायला मिळतात. मी नेहमी सांगत असतो. आणि आमच्या कल्याण तालुक्यामध्ये, भिवंडी तालुक्यामध्ये जर प्रवचन असेल लग्न सीझनला, तर मी आवर्जून सांगतो की आदर्श घ्या मुरबाड तालुक्याचा आणि शहापूर तालुक्याचा. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला अगदी सहज निर्माण होतात, पण आम्ही त्या खूप अशा कष्टदायक, त्रासदायक करत असतो. मला सांगा, पूर्वी जर गावामध्ये कोणी एखादा वारला, मयत झाला, तर मौली माणसं पाठवायला लागायची. बरोबर आहे ना तात्या? एकदा तुमच्या वाघिवलीवरून माणूस निघला की तो करवेळा, आसोसा, मड, उशीद जे काय असेल ते, बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे ती माणसं, एक माणूस गेला की तो माणसं पाठवायला लागायची. आता जर गावामध्ये काही दुःखद घटना घडली तर गावाच्या ह्या बाजूच्या त्या बाजूला माहिती होण्याच्या आधी 25-30 किलोमीटर अंतरावरची माणसं पहिले येतात. मोबाईलचा चांगला परिणाम आहे, चांगला उपयोग आहे, बरं का? मग दुःखद मेसेज, संदेश जर एवढा वेगाने पोचू शकतो आणि सगळी नातेवाईक, सगळी मित्रमंडळी जर येऊ शकतात, तर मला सांगा, सुखाचा संदेश एवढ्याच वेगाने का पोचू शकत नाही? पत्रिका द्यायला अजूनही जर आम्हाला घरोघरीच जायला पाहिजे, द्यावी लागते. आणि आम्ही जर ती अपेक्षा करत असू की घरी आला तरच जाऊ, ऐका काय झालं? महिनाभर त्या बापाने धावपळ केली, वडिलांनी धावपळ केली. महाराजजी 1,000-1,500 पत्रिका वाटल्या त्या बापाने, उन्हा तानामध्ये जाऊन. आणि उठण्याच्या दिवशी त्या वडिलांना हार्ट अटॅक आला, एवढा जोराचा की मुलीच्या उठण्याच्या दिवशी बापाचा मृत्यू झाला. मला सांगा, त्या बापाने देवाला विनंती केली नसेल का? जो कोणी असेल, यम किंवा यमदूत किंवा अजून कोणी देवदूत, त्यांना विनंती केली नसेल का, अरे दादा 5 दिवस थांबा ना.
पण मृत्यूच्या पुढे शेवटच्या वेळेला, ज्या वेळेला हे सगळे प्रसंग आमच्यावर येतात ना, तेव्हा या कुठल्याही गोष्टी चालत नाही माऊली, कुठल्याही गोष्टी चालत नाही. ज्याचा अभिमान आम्ही करतोय त्याच्यापैकी काय आहे? मरणोत्तरच्या प्रवासात आमच्या बरोबर यांच्यापैकी कोण आहे? मुलं सांभाळा, त्यांच्यावर संस्कार करा, त्यांचं संगोपन करा, बाईला आधार दिला पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे, समाजकार्य केलं पाहिजे. कुटुंबामध्ये जर आपण असू तर कुटुंबामध्ये जे काही कार्य असेल ते आपण केलं पाहिजे. पण ऐका, हे सगळं कार्य करत असताना त्याचा अभिमान नको, कारण मरणोत्तरच्या प्रवासामध्ये ह्यांच्यापैकी काहीच नाही, याच्यापैकी काहीच नाही. मग काय आहे? हे सगळं कार्य करता करता तुम्ही जे चांगले जगताय, चांगले वागताय, त्याला कर्म म्हणतात, त्याला धर्म म्हणतात. तो धर्म मरणोत्तरच्या प्रवासात आपल्याला साथ देत असतो. तो धर्मच मरणोत्तरच्या प्रवासामध्ये, ती कर्मच आपल्याला मरणोत्तरच्या प्रवासामध्ये साथ देत असतात. आणि म्हणून मायेच्या अधीन मनुष्य सहज होतो, मायेने बांधला जातो. पुढे अज्ञानाने बांधण्यासाठी माणसाला काय करावं लागतंय? अंधश्रद्धा सहज स्पर्श करते ना. आणि कुठल्याही गोष्टीचं रूपांतर जर अति झालं, ऐका हा, प्रमाण अति झालं. पूर्वी अशी बालांची घरं असायची, लाकडी बाल, आणि त्या लाकडी बालांवर म्हणी लिहिलेल्या असायच्या. तात्या महाराजजी बरं का, म्हणी लिहिलेल्या असायच्या. त्या सगळ्या म्हणींपैकी मी वाचलेली एक म्हण, अति तेथे माती. काय कुठलीही गोष्ट असू द्या माऊली, परमार्थ करता करता सुद्धा श्रद्धेचं रूपांतर जर अति झालं तर त्याचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये होत आहे. पाऊस पडतोय, पूर आलेला आहे, सगळं आजूबाजू भरलेलं आहे, आणि काही वेळाने इथेही, माफ करा मला कदाचित तुमच्या मनामध्ये एक वेगळा विचार येईल, पण तो स्पर्श करून देऊ नका, कारण हे देवाचं स्थान आहे, सिद्धेश्वराचं मंदिर आहे. पण असं समजा आपल्या घराच्या आजूबाजूला एखादा पूर आलेला आहे, भरपूर पाणी साचत आहे बरं का, आणि आपण गावाच्या बाहेर राहतोय. गावातून येणारी सगळी मंडळी, सगळी माणसं आपल्याला बोलतायत, हे दादा, अरे पाणी भरत आलेलं आहे, गाव जवळजवळ निम्म पाण्याखाली गेलेलं आहे, मग आम्ही चाललोय त्या टेकडीवर, तुम्हीही चला. पण तो जो देव्हाऱ्याजवळ जाऊन बसतोय, हात जोडतोय, त्या माणसानं म्हणतो, माझं मी बघून घेईल, माझा देव आहे, काय करायचं ते, मला देव सांभाळेल, माझा विश्वास आहे, माझ्या उपासनेवर, माझ्या श्रद्धेवर, माझ्या देवपूजेवर, मी करतोय त्या नामस्मरणावर माझा विश्वास आहे. तुम्हाला टेकडीवर जावं लागेल, मला तशी काही गरज वाटत नाही, मला देव सांभाळेल. विनंती करतायत लोक, पाया पडायची राहिली त्याच्या, नाही, येलाच नाही. थोडा वेळाने पाणी भरलं गेलं दादा, त्याच्या घरामध्ये अर्ध्यावर पाणी आलं, हा माळ्यावर आहे. तेवढ्यात त्या टेकडीवर गेलेल्या माणसाने विचार केला, आता हा जाईल, म्हणून काय केलं, होडी वगैरे काही नव्हती, पण एक ओंडका होता, एक ओंडका लाकडाचा. त्या लाकडाच्या ओंडक्यावर एक जण बसला आणि त्याला पुढे वल्ले देत 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 त्याच्या घराजवळ आला. त्याला सांगतोय, दादा अरे बस या ओंडक्यावर, गेलो तो दोघे जाऊ, नाही तर वाचलो तो दोघे वाचू, बस. पण त्या माळ्यावर चढलेल्या, एवढा पाणी भरलेल्या अवस्थेत सुद्धा तो बोलतोय, नाही, माझा देव आहे, मला वाचवेल, शेवटी जे व्हायचं तेच झालं. आणि झाल्यानंतर देवाला विचारतोय, देवा अरे मी परमार्थ करतोय ना रे, मी भक्ती करतोय ना रे, देवा तुझं नामस्मरण करतो ना, देवा उपासना करतो, देवा देवपूजा करायचो, मला वाटलं होतं तू येशील. ज्या प्रतिमेला आपण भजतोय, जरा व्यवस्थित ऐका ना, जी प्रतिमा आपण लावलेली आहे, ज्या पांडुरंग परमात्म्याची मूर्ती या ठिकाणी आहे, भगवंताचं शिवलिंग आहे, तिकडे दत्तगुरूंची मूर्ती आहे, त्याच रूपाने देवाने आल्यानंतर मी जाईन ही अपेक्षा जर तुम्ही करत असाल तर तुमची श्रद्धा नाही, ती अंधश्रद्धा आहे. ऐका परत, श्रीरामाचं पूजन करत असताना त्याच रूपाने रामाने यावं आणि मला वाचवावं, ही जर तुम्ही अपेक्षा करत असाल तर ही तुमची श्रद्धा नाही, ही अंधश्रद्धा आहे. भगवान श्रीकृष्णांचं पूजन, भगवान श्रीकृष्णांचा परमार्थ आणि नामस्मरण जर आम्ही करत असू तर त्यांनी त्याच रूपात आल्यानंतर आम्हाला वाचवावं अशी अपेक्षा जर आम्ही करत असू तर ही श्रद्धा नाही, अंधश्रद्धा आहे. तेव्हा देवाने सांगितलं, अरे तू बोलतोय एकदाच यायचं देवा, एकदाच सांगायचं, एकदाच नाही रे दादा, मी 100 माणसांच्या मुखातून तुला सांगत होतो, दादा टेकडीवर चल. मी अनेक लोकांच्या जवळ, तुझ्या जवळ येऊन विनवणी करत होतो, तू माझ्या पाया पडतोय पण मी तुझ्या पाया पडत होतो, बाबा पाया पडतोय पण चल सोड घर, नाही सोडलं तू. आणि नंतर जो ओंडक्यावर बसून आला होता स्वतःचा जीव धोक्यात घालून, तो दुसरा कोणी नव्हता रे दादा, मीच होतो. त्याला सद्बुद्धी मीच दिली होती.
मग बोलतो असा पण असताय का? तसा पण असताय, फक्त आपण एक म्हण लक्षात ठेवली पाहिजे, अति तिथे कुठलीही गोष्ट असू द्या मौली, कुठलीही गोष्ट असू द्या. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, धम्म, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा अनेक आहेत. प्रमाणात ठेवा, आनंद मिळेल. 10 माणसं आहेत मौली घरी आपल्या, शेतावर काम करणारी, आणि वांगा बटाट्याची भाजी करायची. 1 किलो वांगे 1 किलो बटाटे बस होतील ना? 15 मिनिटात आपण थांबणार आहोत. तत्पूर्वी बोला, थोडं माझ्याशी बोला. महिलांना विचारतो की पुरुषांना विचारू, वांगी बटाटे 10 माणसं जर शेतावर आहेत तर 1 किलो वांगे 1 किलो बटाटे बस झाले ना? बरं, मग 1 किलो वांगे 1 किलो बटाट्याची 2 किलोची भाजी जर तुम्हाला करायची असेल तर मीठ कमीत कमी 3 किलो तरी टाकावा लागत असेल. काय मिठाशिवाय तर चव नाही ना? तुम्ही बाकीचे पदार्थ, बाकीचे मसाले कोणते पण वापरा, त्यात पनीर चिल्ली मसाला वापरा, पनीर टिक्का मसाला वापरा, त्यात अजून काय 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 कुठलेही मसाले वापरा, आणि मीठ जर नसेल तर बरं, मग टाकल्याशिवाय चव येणार नाही. 3 किलो टाकलं 2 किलो भाजीला, काय होईल तात्या? काय होईल मौली दादा? प्रमाण आहे ना. तसं विषय जे भगवंताने आम्हाला आमच्या मनामध्ये, आमच्या शरीरामध्ये जे दिलेले आहेत ना, आणि ऐका, तुम्हाला जर ऋणानुबंधाच्या गाठी आहेत आणि ऋणानुबंधाने जर मुक्त व्हायचं आहे ना, तर स्वतंत्रपणे जे जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलंय ते कार्य करा. जे तुकोबांनी मार्गदर्शन केलंय ते मार्गदर्शन, त्या मार्गदर्शनाप्रमाणे चाला. खरा परमार्थ तुमच्याकडून घडेल, खरी भक्ती तुमच्याकडून घडेल. आम्ही बद्ध किती प्रमाणे धरलं. एक म्हणजे मायेने, दुसरं म्हणजे अज्ञानाने, तिसरं म्हणजे अंधश्रद्धेने, चौथं म्हणजे भ्रमाने आणि वासनेने, विषयाने एवढे बद्ध झालोय आम्ही. आता मुक्त जर व्हायचं आहे ना, तर मुक्त होण्याचा उपाय फक्त एकच आहे, केलेल्या कर्माचा पश्चाताप करा. अनुताप केला ना की तिथेच परिवर्तन होतंय मौली. आसन घालताना वाल्या कोली म्हणून आसन घातलं, अनुतापे आसन घातलं असं म्हटलेलं आहे तिथे. आसन कसं घातलं? अनुतापे आसन घातलं. पण तपश्चर्या करून उठताना, साधना करून उठताना वाल्मिकामध्ये रूपांतर झालं. आम्हीही पूजेला बसताना ज्या अवस्थेत असू तसं असू. काय आम्ही नामस्मरण करायला बसताना ज्या अवस्थेत असू तसे असू, पण ती साधना पूर्ण झाल्यानंतर आम्ही तसे नसू. बसताना जसे असू तसे नसू. काय बाबा, परिवर्तन झालं पाहिजे ना. वाल्या कोली म्हणून जरी आम्ही आसन घातलं तरी उठताना वाल्मिक म्हणूनच उठता आलं पाहिजे ना. आम्हाला परिवर्तन झालं पाहिजे ना. ते इतरांच्या हातात नाही. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार मौली म्हणतात. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे की मौली. परमार्थ भक्ती, बरं का, देवकार्य, देशकार्य, धर्मकार्य तसं पाहायला गेलं तर अतिशय सोपं आहे. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी किती सोपी सांगितली ना. धर्म खरा तो एकची, जगाला प्रेम अर्पण करणं म्हणजे याला धर्म म्हणतात. किती सोपं आहे. आणि तुम्हाला धर्म कशाला म्हणतात हे जर ऐकून घ्यायचं असेल तर जेवढी वृद्ध माणसं इथं बसल्यात ना, ज्यांना आपण म्हातारी म्हणतो, त्यांच्या जवळ जाऊन बसा, त्यांचं संपूर्ण जीवनचरित्र ऐका, मग तुम्हाला कळेल परमार्थ कशाला म्हणतात, भक्ती कशाला म्हणतात, संघर्ष, दुःख आणि धर्म कशाला म्हणतात तुम्हाला कळेल. बरं का, एखादा वाट सुरू जर आला आणि त्याला जर जेवायला घातलं ना, तर त्याला जेवढं समाधान होत नव्हतं तेवढं जेवायला घालणाराला त्याच्या चेहऱ्यावर बसून समाधान वाटायचं, याला धर्म म्हणतात. चेहऱ्यावर पाहून समाधान वाटायचं याला धर्म म्हणतात. तहानल्याची तहान एकदा जाणली आणि ती तहान पूर्ण केली ना, की तो पाणी पिल्यानंतर जे त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान असतंय ना, ते समाधान आपल्याला पुण्य देऊन जाते, सुख देऊन जाते, याला धर्म म्हणतात. ज्याच्या पायाला चप्पल नाही ना, जो अणवानी चालतो ना, जो तडकत्या उन्हामध्ये चालत असताना ज्याचे पाय भाजतात, ज्याला खऱ्या अर्थानं गरज आहे, त्याला चप्पल दान केली तर 100% तुम्हाला पुण्य लाभेल. आजही अशी कितीतरी माणसं आम्हाला या पाणी पावसामध्ये छत्री नसताना अशी भिजत जाताना चाललेली पाहायला मिळतात. आम्हाला जाताना पाहायला मिळतात. का तर छत्री घ्यायची सुद्धा परिस्थिती त्यांची नाही.
नका नवीन द्या, तुमच्या हातातली जुनी जरी दिली तरी नवीन दिल्याचं पुण्य तुम्हाला लाभेल, नवीन दिल्याचं पुण्य तुम्हाला लाभेल. जिथे गरज आहे तिथे दान करा, ज्याला आवश्यकता आहे जिथे गरज आहे त्याला 100% सहकार्य करा, पुण्य लाभेल. आणि हे जगद्गुरु तुकोबांनी आपल्याला सांगितलेलं आहे बरं का, तुकोबांनी सांगितलेलं आहे. आज बघा हा एवढा मस्त की या ठिकाणी हे धर्मकार्य करणारं स्थान आहे, पुण्यपावन अशी पवित्र भूमी आहे, अनेकांची तपश्चर्या आहे, अनेकांची साधना आहे या ठिकाणी, आणि अनेक साधुपुरुषांच्या पुण्य पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. दान करायचंय तुम्हाला ना, धर्माच्या नावाने जर तुम्हाला काहीतरी सहकार्य करायचं आहे ना, अशा ठिकाणी सहकार्य करा की ज्या ठिकाणी अनेक मंडळी, अनेक माणसं धर्मकार्य करण्यासाठी प्रेरित झालेली असतात, स्फूर्ती मिळालेली असते ज्या ठिकाणी, अशा ठिकाणी धर्म करा, अशा ठिकाणी दान करा. गावामध्ये जर एखादा हरिनाम सोहळा असेल तर तिथं पंगत देता येते का याचा विचार करा. जर तिथे तुम्ही काड्या करायचा विचार करत असाल धर्मकार्य करताना, सहकार्य करता येत नसेल गप बसा, हरकत नाही.